मी त्या दिवशी पुण्याला मी सांगितलं की माझ्या जवळपास 32-33 सभा आहेत. आता रोज काय बोलायचं नवीन? बऱ्याच वेळेला होतं असं की आपले दूरदर्शनचे चॅनलचे सगळे लोक हे अनेकदा ते लाईव्ह दाखवत असतात. म्हटलं घरी बसलेही कंटाळायचे, चला रोज तेच बोलतो. पण तसं होणार नाही. ते आपल्याकडे भाषण करण्यासाठी म्हणून अनेक विषय पुरवणारे अनेक पुरवठा मंत्री आहेत. त्याच्यामुळे ते रोज मला पुरवत जातील, मी रोज संध्याकाळचा आणत जाईन. लोकसभेच्या निवडणुका जरी असल्या तरी लोकसभेच्या निवडून येणाऱ्या खासदारांनी काय करायचंय, काय केलं पाहिजे हे विषय जरी असले तरी आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. काही वेळेला राजकीय असतात, काही वेळेला वैयक्तिक असतात. आणि मग त्या झालेल्या आरोपांना उत्तर देणं, कारण शेवटी जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की मतदान हे तुम्ही करणारे आहात, मतं ज्यावेळेला जनतेकडे मागितली जातात त्यावेळेला खरं काय परिस्थिती असते ही देखील आपण लोकांसमोर ठेवणं गरजेचं असतं, जनतेसमोर ठेवणं आवश्यक असतं. लोकसभेच्या दृष्टिकोनातून खासदारांनी काय करायला पाहिजे किंवा कोणते विषय मांडले जातील त्याची चर्चा होत नाही. बाकीच्या विषयांची चर्चा खूप होते. आता आजच एक बातमी आली उमा भारतींची, आणि उमा भारतींनी अशी टीका केली आहे. कोणावर टीका केली उमा भारतींनी? तर नरेंद्र मोदींवर, की नरेंद्र मोदी हे काही चांगले वक्ते नाहीत. आता उमा भारती काय फक्त तेवढेच बोलल्या का? अजूनही इतर काही विषय बोलले असेल, पण बातमी तेवढीच. आताही मी काही विषय बोलणार आहे, मला माहिती आहे बातमी पण तेवढीच येणार. मला खरं सांगायचं, मला ते निवडणुका असोत किंवा नसोत, मला रोज रोज बोलायला नाही आवडत. आमचे अनेक चॅनलचे मित्र एक दिवसाआड घरी दांडका घेऊन येतात, याच्यावर तुमचं मत काय? मग मी सांगतो मला नाही बोलायचं, मला बोलायचं त्याला मी योग्य वेळी बोलीन. कारण कुठे रोज रोज टेलिव्हिजनवरती तेच ते थोबाड लोक पण बघणार, कंटाळतात. आणि रोज असं काही नसतं हो, देशभरामध्ये अनेक घटना घडत असतात वगैरे वगैरे, पण रोज कुठे प्रतिक्रिया देत बसायची? त्याच्यामुळे मी जेव्हा बोलतो त्यावेळेला योग्य वेळी बोलतो, मोजकं बोलतो, ज्याला पोचवायचंय त्याला पोचवतो. म्हणजे माझं मत मला वाक्य तर पूर्ण करू द्या. आणि मी त्याशी पुण्याला जी मी म्हटलं की मी इतके दिवस इतके महिने मी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी काहीच बोललो नव्हतो. मग ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या काही गाठीभेटी वगैरे सगळ्या झाल्या वगैरे, तेव्हाही मी काही बोललो नाही. त्याच्यानंतर मी 9 तारखेला वर्धापन दिनाला बोललो, तेवढंच. त्याच्यानंतर माझ्यावरती सगळी टीका सुरू झाली. त्याच्या अगोदरही टीका करत होते, त्याच्यानंतरही टीका करतायत.
तेव्हाही मी काही बोललो नाही. जो मी बोललो 31 तारखेला बोललो पुण्याला. आणि मग त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. खरं तर काही गोष्टी अशा असतात की ज्यांचा त्या निवडणुकीशी काही संबंध नसतो, पण विषय काढल्यानंतर तो पूर्ण करणं हे माझं काम आहे. ते मी आज करणार. इतरांनी पूर्णविराम दिलेला असला तर मी आज ठरवीन की त्याला स्वल्पविराम द्यायचा का पूर्णविराम द्यायचा. मी जी काही गोष्ट बोलली ती जी काही घटना घडल्या होत्या त्या सगळ्या घटना मी तुमच्या समोर मांडल्या त्या दिवशी. आणि मग त्याच्यानंतर काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मी काय बोलणार. मी खंजीर खुपसला. मी खरं तर या विषयामध्ये मी कधी हातही घातला नसता, पण मला आज बोलावं लागतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अलिबागला शिबिर होतं आणि मी त्या शिबिराला जात असताना मला वाटेमध्ये लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवला ऍडमिट केलेलं आहे, अशी अशी गोष्ट झाली आहे. ते सगळ्या काय झाल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मला या गोष्टीचं ना भांडवल करायचंय ना कुठची गोष्ट करायची. पुढची गोष्ट सांगण्यासाठी म्हणून ही गोष्ट सांगणं आवश्यक आहे. मी गाडी लगेच तिथल्या तिथे थांबवली, गाडी उलटी फिरवली, परत डॉक्टरांना फोन केला. मी म्हटलं तिकडे विचारा मी येऊ का नको येऊ. डॉक्टरांनी मला लगेच सांगितलं की नाही, त्यांनी सांगितलं यायला हरकत नाही. मी गाडीतनं येत असताना मला असं वाटतं कुठेतरी पनवेलच्या जवळ स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मला मोबाईलवरती फोन आला. मला बोलले कुठे आहेस तू. मी म्हटलं निघालोय. येतोयस ना, लवकर ये आणि हॉस्पिटलला पोच. मी गेलो हॉस्पिटलला, भेटलो, बसलो, बोलणं झालं. घरची गोष्ट घरच्या ठिकाणी असते, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. त्यावेळेला तिथे मी उभं राहणं हे माझं मी कर्तव्य समजलो, म्हणून मी तिकडे गेलो. शेवटी राजकारणाच्या दिशा जरी वेगवेगळ्या झालेल्या असल्या तरी त्या ठिकाणी ते माझं घर, म्हणून तिथे उभं राहणं हे आवश्यक होतं, म्हणून मी तिथे गेलो. तिथून बाहेर पडताना माझ्याबरोबर मी गाडी चालवतोय, माझ्याबरोबर उद्धव बाजूला बसलाय. तिथून हॉस्पिटलमधनं मातोश्रीला मी घेऊन आलो. त्याच्या ऑपरेशनच्या वेळेला दिवसभर तिकडे हॉस्पिटलमध्ये मी बसून होतो. हॉस्पिटलमधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत रोज मला फोन करून ते बोलवून घ्यायचे. ते डॉक्टरही आहेत, त्या डॉक्टरना एकदा विचारून बघा. मी एके दिवशी असा बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे. बाळासाहेबांच्या समोर थकले होते, आजारी होते आणि एवढेशे 2 बटाटे वडे आले. मी म्हटलं, आम्ही बोलताना एकमेकांना अरे तुरेमध्ये बोलायचो. तर म्हटलं अरे काय खातोस तू, हे तेलकट असले बटाटे वडे कसले खातो, काय करणार म्हणे, हे येतं समोर माझ्या.
म्हटलं मी एक चांगलं तुला चिकनचं सूप सुरू करतो. म्हटलं घेशील का? मला घेऊन ये, चाकून बघतो, मग नंतर बघू. डॉक्टरांना विचारा. मला ही खरं तर आज गरज नाही या गोष्टी बोलण्याची. मला संताप आला, कारण हे पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाहीये. हे वारंवार मला सांगण्यात आलंय की ह्याने पाठीत खंजीर खुपसला. माननीय बाळासाहेब कोमामध्ये जाईपर्यंत रोज जे मी सूप पाठवत असे तेवढंच ते सूप शेवटपर्यंत घेत होते. त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काहीच नाही. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना नाही कधी वाटलं की ज्या त्यांच्या राजाने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी पाठवलेलं ते सूप पितायत म्हणून. अनेकदा ते मला फोन करून मला माझ्याशी गप्पा मारत बसायचे. त्यांना नाही कधी वाटलं, ह्याला वाटलं पाठीत खंजीर खुपसला. मग ज्या दिवशी पनवेलवरनं परत येताना बाळासाहेबांनी मला का फोन केला, नारायण राणेला का नाही फोन केला, गणेश नाईकला का नाही फोन केला, छगन भुजबळला का नाही फोन केला? काय सांगतो मला पाठीत खंजीर खुपसला? या टोळक्याच्या नादानपणामुळे मी बाहेर पडलो. रे मला सांगतात पाठीत खंजीर खुपसला. माझे काय फोनची वाट बघत होता? मी वाक्य काय बोललो होतो? वर्तमानपत्राबंद कसल्या टाळ्या सांगताय? सकाळी उठून मी काय करायचं होतं? सामना घ्यायचा आणि टाळ्या मारत होतो. पेपरवरती टाळी मारू? इतके दिवस बोलत होता ना माझ्याशी, मग त्याच्यानंतर एक फोन करायला काय हरकत होती? मी काय वाट बघत नव्हतो. मेरे करण अर्जुन कब आएंगे? राखी कशी ती वाट बघत असते, मेरे करण अर्जुन आएंगे, तसं वाट बघत नव्हतो बसलो मी. मी कधी गरज दाखवली नव्हती, तुम्ही गरज दाखवलीत. आणि ज्या वेळेला भाजपचे नेते मला भेटायला येतात त्यावेळेला वाभाडे काढता तुम्ही वर्तमानपत्राबंद, सामनाबंद, अग्रलेख लिहून. काय म्हणून या गोष्टी आम्ही सहन करायच्या? हा सगळा स्वतंत्र पक्ष आहे. या पक्षावरती, माझ्यावरती प्रेम करणारी लाखो माणसं या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्यासाठी म्हणून मी हा पक्ष काढला. नाही तर शिवसेनेत बाहेर पडलो त्याच वेळेला मी राजकारणात बाहेर पडलो असतो. काही गरज नव्हती. आणि तोही काढला, तो बाळासाहेब हयात असताना काढला, त्यांच्या समोर काढला, त्यांच्या पश्चात नाही काढला. जे तोंडाला येईल ते बोलताय, पाठीत खंजीर खुपसला आणि काही केलं. याच्यावरती पण जर समजा त्यांना उत्तर द्यायचं असेल तर द्यावं. 21 तारखेपर्यंत सवाल जवाब चालू राहतील. आज हा लोकसभेच्या निवडणुकीचा विषय आहे. आमचे राजू पाटील उभे आहेत. राजू, विजय निश्चित आहे आपला. ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेला महिला सभेला ज्यावेळेला येतात, महिलांचा विश्वास हा विजयाकडेच नेतो.
एवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. हे खासदार जातात. मला आत्ता कोणतरी एक जण माझे मित्र एक सहकारी सांगत होते, लोकसभेमधलं त्यांचं जे लोकसभेचं मंत्रालय जे आहे, त्यांचे जे अधिकारी आहेत, त्यांचं 2009चं एक पत्रक आहे. काय देश आहे, कमाल देश आहे बाबा. 2009चं त्यांचं एक पत्रक आहे. खासदाराने काय करावं नेमकं असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही. नेमकं त्याचं काय, कशासाठी तो खासदार झालाय, त्यांनी नक्की कोणती कामं केली पाहिजेत, काय केली पाहिजेत, काही माहीत नाही. चालू आहे, देश चालू आहे. करण्यासारख्या केवढ्या गोष्टी असतात, पण आपल्याकडच्या लोकांनाच माहिती नसतं खासदाराचं काम काय, आमदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय, माहितीच नसतं. मला एकदा फार पूर्वी विद्याधर गोखले जेव्हा खासदार होते तेव्हा मला ते भेटले होते आणि विद्याधर गोखले मला सांगितलं, कमाल आहे म्हणे जनतेची. म्हटलं काय झालं? अहो, माझ्याकडे एक सकाळी माणूस आला म्हणे, खासदार साहेब आमच्या गल्लीतलं गटाराचं झाकण पळवलंय कोणीतरी, काही करता येईल का? ते बोलले, माझं काम आहे का ते? पण अनेक गोष्टी आपल्याला माहितीच नसतात की खासदारांनी नक्की काय केलं पाहिजे, खासदाराचं नक्की काम काय, त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.